सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे मराठ्यांचा उद्रेक आणि त्यावरील राजकारण. वक्ते आहेत राम जगताप. राम जगताप हे अक्षरनामा या मराठीतील वेब पोर्टलचे संपादक आहेत. त्यापूर्वी ते लोकसत्ता, मी मराठी, दिव्य मराठी या वृत्तपत्रांचे सहसंपादक म्हणून कार्यरत होते. ऐकूया तर मराठ्यांचा उद्रेक आणि त्यावरील राजकारण. ते असं सांगतात की बहुजन समाजातल्या लोकांना हल्ली खूप माज झालाय, त्यांच्याकडे खूप पैसे झालेत, किती पैसे दिले तरी ते कामावरती येत नाही. मला असं प्रश्न मी त्यांना विचारलं की असं का होतं, म्हणजे एकेकाळी 60 रुपये वरती येणारा माणूस आज 350 रुपये देऊन सुद्धा का येत नाहीये. तर याच्या अनेक गोष्टी आहेत. मनरेगामुळे एकूण मराठा समाजाने शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांचं जे शोषण चालवलं होतं ते मनरेगाने पूर्णपणे जवळपास मस्त केलं. मनरेगा ही किती भ्रष्टाचारी आणि वाईट योजना असली तरी सुद्धा मनरेगा एका गोष्टीने ग्रामीण भागामध्ये डेली बेसिसवर काम करणाऱ्या मजुरांच्या पगारामध्ये 60 रुपयावरून 350 रुपयापर्यंत क्रांती केलेली आहे. दुसरी गोष्ट सांगतो याचा काय फायदा झाला. एक साधी गोष्ट सांगतो. माझ्या गावामध्ये दर रात्र झाली की बहुजन समाजातले लोक, म्हणजे विशेषतः महार समाजातले लोक भाकरवाडा मायबाबाला एस करायला असं करत यायची आणि माझे नातेवाईक आई बाबा अतिशय हिंकस पद्धतीने त्यांना वागवायचे. आज त्या समाजातली माझ्या वयाची जी मुलं आहेत ती सांगतात आम्ही तुमच्याकडे असं भीक मागायला येणार नाही, तुम्ही आम्हाला काम द्या, आम्ही कष्ट करतो, काम करतो आणि त्या पद्धतीने आम्ही पैसे कमवू. त्यांच्यातला थोडक्यात असं आहे की जागतिकीकरणामुळे जो आर्थिक रोजगारीचे दर वाढले त्यामुळे त्यांच्यात स्वाभिमान जागा झालाय. दुसरीकडे शिक्षणाच्या संधींमुळे त्यांच्यातला स्वाभिमान जागा झालाय. आरोग्य, शिक्षण या गोष्टीच्या जागरूकतेमुळे त्यांच्यातलं स्वाभिमान अतिशय जागा झालेला आहे. त्यामुळे या पद्धतीचे काम हे लोक करत नाहीत आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये बहुजन समाजातली जागृती प्रचंड मोठी आहे. तर हा जो काही बदल आहे, मी गावामध्ये होतो तेव्हा गावातली 80% घरही मातीची होती. आता तुम्ही गावात बघावाल तर गावातल्या सामान्य माणसाचं अगदी शेत मजुऱ्याचं घर सुद्धा एका खोलीचं असेल, अगदी छोटी खोली असेल, 5x5 ची असेल, पण ती सिमेंट कॉन्क्रीटची असते. तर ही गेल्या 25 वर्षात ही आर्थिक संपन्नता त्याच्याकडे कुठून आली. पूर्णपणे मातीच्या घरापासून तर सिमेंट कॉन्क्रीटच्या पक्क्या घरापर्यंत तो आला. याच्यात काहीतरी त्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये बदल झाला असेल की नाही, त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल झालाय की नाही. त्याने तर चोऱ्या मारा केलेल्या नसतील. डेली बेसिसवर काम करणारा माणूस स्वतःचं घर हे पक्क्या बांधणीचं असावं, इथपर्यंत प्रवास करू शकतो. हे कसं घडलं. दुसरी गोष्ट सांगतो की मी ज्यावेळेस 11वी-12वी ला होतो त्यावेळेस माझ्या गावातून कॉलेजला जायला मी 16 किलोमीटर सायकल चालवत जायला लागायची. बसचा ऑप्शन नव्हता. एकच बस सकाळी 7 ला होती, संध्याकाळी 7 ला. याच्यानंतर गावाच्या बाहेर जायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं वाहन. बरं, स्वतःची वाहनं सुद्धा गावातल्या खूप लोकांकडे नव्हती. गावाच्या बाहेर जायला एकच रस्ता होता. पावसाळ्यामध्ये तो बंद झाल्यानंतर दुसरा ऑप्शन नव्हता. गेल्या 25 वर्षात काय झालं, माझ्या गावात बाहेर गावून यायला 3 रस्ते झाले, अतिशय डांबरी म्हणावेत असेल. माझ्या गावामध्ये 3 रस्ते झाल्यामुळे गावामध्ये ट्रॅक्स, टेम्पो अशा खाजगी ट्रॅव्हल्स खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. आता गावामध्ये तुम्हाला बाहेर जायचं असेल तर रिक्षा तुमच्या दाराशी येतं तुम्हाला घ्यायला. या गोष्टींमुळे काय झालं, या गोष्टीमुळे दुसरी गोष्ट अशी घडलेली की गावातल्या मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. मी 10वीला होतो तेव्हा माझ्या वर्गात 27 मुलं होती, त्याच्यात 7 मुली होत्या, त्यातल्या 3 फक्त रोज शाळेत यायच्या. आणि 10वी नंतर बहुतांश मुली पास झाल्या तरी सुद्धा पुढे शिकायच्या नाहीत. आज माझ्या गावातून तालुक्याला जाऊन पदवीपर्यंत, MA पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या किमान 25 ते 50 आहे. आणि या मुली रोज गावातून अपडाऊन करतात तालुक्याच्या गावाला आणि येतात. गावातल्या खेडेगावातल्या लोकांचा दृष्टिकोन कशामुळे बदलला आहे तर बघा, वाहतुकीच्या सोयी आणि त्यांची सहज उपलब्धता एका गोष्टींनी मुलींच्या शिक्षणाबाबतला गावातल्या अडाणी, सरंजामी, अशिक्षित लोकांचा दृष्टिकोन बदलवलेला आहे. माझे मामा मला गणित शिकवायला होते. माझ्या मामांची मुलगी 10वी नापास झाली तर माझ्या मामांनी सुद्धा पुढे तिला शिकवलं नाही. म्हणजे त्या काळच्या शिक्षित, सुशिक्षित लोकांचा सुद्धा मुलींच्या शिक्षणाबाबतचा जो काही दृष्टिकोन होता ना, तो 10वी पास झाली, आता पास झालं, चांगला नोकरी मिळाला, नवरा तिला मिळाला की आपण जबाबदारीतून मुक्त झालो, तिचा नवरा आणि ती बघून घेतली. या प्रकारचा जो काही दृष्टिकोन होता, या गोष्टीचा आमूलाग्र बदल फक्त वाहतुकीच्या दळणवळणाच्या सोयींनी केलेला आहे. तर हे वास्तव आपण जर समजून घेतलं तर याच बरोबर आता
उदारीकरण आणि आरक्षण याचा संबंध फारसं कोणी लावत नाही. सुदैवाने माझ्या मित्राने साधनाच्या चालू अंकामध्ये त्यांनी संपादकीय लिहिलंय, विनोद सिरसाट म्हणून, आणि त्याच्यात त्यांनी एक वर्तुळ पूर्ण झालं असं एक अतिशय सुंदर अग्रलेख लिहिलाय. त्याच्यात त्यांनी मांडणी केली आणि त्याची मांडणी त्यापेक्षा वेगळी नाहीये. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की जुलै 1991 मध्ये आरक्षणाचं धोरण भारत आर्थिक उदारीकरणाचं धोरण हे झालं आणि सप्टेंबर 1991 मध्ये भारतामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली. गेल्या 25 वर्षामध्ये आपण जर असं बघितलं तर थोड्याफार फरकाने मागे पुढे थोडंफार होईल, पण आरक्षण आणि उदारीकरण यांचा प्रवास सातत्याने पुढे जात राहिलेला आहे. तळागाळातल्या समाजाला, ओबीसी समाजाला आरक्षणाचा खूप चांगला फायदा झालाय. याच्यामुळेच ग्रामीण भागातलं वाचतो, शहरातल्या निम्न भागातलं वाचतो, त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबतची, आरोग्याबाबतची जागरूकता प्रचंड वाढलेली आहे. त्यांच्या जीवनशैलीमध्ये खूप चांगला बदल घडलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे आरक्षणाची खूप चांगला आपलं जागतिकीकरणाच्या विरोधात खूप बोललं जातं आणि जागतिकीकरणाची दोन्ही बाजूनी समीक्षा केली जाते, तशी आरक्षणाची केली जात नाहीये. आरक्षणाबाबत बोलायला लागलात की तुम्ही एकतर दलित विरोधी ठरता, मागास ठरता, प्रतिगामी ठरता आणि आता मराठ्यांच्या मोर्चांबाबत जे काही आक्षेप घेतले जातात तशा पद्धतीनं हे होतं. त्यामुळे आरक्षणाबाबत साधक बाधक विचार केला जात नाही आणि मला वाटतं हा अतिशय गळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मराठ्यांच्या मोर्चाचं जे काही एवढे मोठे लाखाचे मोर्चे निघतात त्याला गेल्या 25 वर्षाची पार्श्वभूमी आहे. ते वास्तव जर समजून घेतलं आपण तर त्यातला पहिला प्रश्न असा असेल, आता 3 मागण्या महत्वाच्या की कोपर्डीमध्ये जी घटना घडली त्या अपराध्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रॉसिटी रद्द करावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं. तर तिन्ही मागण्यांबद्दल मी सविस्तर बोलतोच, पण या 3 मागण्याच याच खरोखर मराठा समाजाच्या मागण्या आहेत का? तर एक मागणी आपण मान्य करू शकतो की कोपर्डीमध्ये जे काय घडलं त्याला शिक्षा कडक व्हायला हवी, ती कडक शिक्षा झाली असती तर नक्कीच एक चांगला परिणाम घडून आला असता. दुसरी जी मागणी आहे आरक्षणाबाबतची आणि अॅट्रॉसिटी रद्द करावी का, तर याच्यावर आपण बोलूयाच. पण मला वाटतं की मी जी आतापर्यंत मांडणी केली ती तेवढी पुरेशी आहे पार्श्वभूमी म्हणून. दुसरी गोष्ट मी स्पष्ट करतो की मी कुठल्याही राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांच्या बाजूचा नाहीये. मला जे दिसतं अभ्यासातून तेवढंच मी मांडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे माझा दृष्टिकोन थोडासा वेगळा असेल तर तुम्हाला कदाचित पटणार नाही आणि माझी भूमिका शक्य तेवढी नम्रपणाचीही असेल. त्याच्यामुळे एवढी पार्श्वभूमी मला वाटतं माझ्या बोलण्यासाठी पुरेशी आहे.